न कोणाची मदत घेता, न टाकीत उतरता तुम्ही बघू शकता घरच्या घरी फक्त बॉटलचा वापर करून आपण टाकी किती छान पद्धतीने स्वच्छ करत आहोत. टाकीतील गाळ असेल किंवा टाकीच्या कडा असेल, त्या टाकीत न उतरता फक्त वरूनच आपण कशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो, ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ तुम्हालाच काय, माझ्याही घरामध्ये जी टाकी वापरली जाते आणि तुमच्या सर्वांच्या घरामध्ये जी टाकी वापरली जाते ती धुवायची म्हटलं तर आपल्याला फार टेन्शन येतं. कारण त्या टाकीमध्ये कोणाला तरी उतरावं लागतं आणि त्यानंतर मग ती घासावं लागतं आणि अशा वेळेस फार श्वास सुद्धा गुदमरतो. मग ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. पण ही जी काही टिप आहे ती त्याच टाकीला फॉलो होणार आहे ज्या टाकी तुम्ही अशा पद्धतीने टेरेसवर ठेवल्या आहेत. अंडरग्राउंड ज्या टाक्या आहेत त्या या मेथडने क्लीन होणार नाही, कारण त्याला प्रेशर क्रिएटच होणार नाही. सो चला, ह्या आपल्या गच्चीवरच्या टाक्या, टेरेसवरच्या टाक्या कशा साफ करायच्या ते सांगते. पण जर तुमच्या गावाकडे भरपूर माकडं असतील तर अशा पद्धतीने बाफळीचे जे काटे आहेत ते अशा पद्धतीने वरती ठेवायचे किंवा जे टाक्या आहेत त्यांना अशा पद्धतीने पत्र्याचे झाकण करून घ्यायचे. म्हणजे माकडे यामधनं पाणी काढत नाही, कारण माकडं पाणी पिलं तर काही नाही, पण ते पाणी त्यामध्ये जे आहे पितात तर पितात, पण तिथे ना जाऊन ते त्या पाण्यामध्ये बुडतात. त्यामुळे तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो तर ते चांगलं वाटत नाही. एक बॉटल घ्यायची आहे, एक सेलो टेप लागणार आहे, एक अशा पद्धतीचा पाईप आपल्याला लागणार आहे जो नॉर्मल सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो. या पद्धतीने या पाईपची लेंथ तुमची जी टाकी जी आहे ती 1000 लिटरची असेल तर त्या हिशोबाने घ्यायची, किंवा 2500 किंवा 700 लिटरची असेल त्या हिशोबाने. आणि एक मोठं असं टोपलं घ्यायचं आहे तुम्हाला, कारण जे गाळ आपण काढणार आहोत त्यासोबत पाणी सुद्धा येणार आहे, ते वाया घालवायचं नाही. ते पाणी त्यामध्ये गाळ असतं तर ते पाणी तुम्ही झाडांना वगैरे टाकू शकता, म्हणजे पाण्याची बचत होईल. आता बॉटल कडचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे. हे ड्रिल तुम्ही एकदा बनवलं तर तुम्हाला वारंवार बनवायची बिलकुल गरज नाही. आता जो खालचा भाग आहे यामध्ये तुम्ही प्लांट्स वगैरे लावू शकता, आपल्याला फक्त वरच्या भागाची गरज आहे. आता बघा, हे टूल बनवायचं कसं, फार सोपं आहे. 11वी-12वी मध्ये फिजिक्स मध्ये तुम्ही ही टेक्निक शिकलाच असणार. तर या पद्धतीने खालच्या बाजूने आपल्याला जवळ कट द्यायचे आहेत. याला सिफॉन टेक्निक म्हणतात. आणि कोणाकोणाला 11वी-12वी मधलं फिजिक्स आठवलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जी मी सिफॉन टेक्निक म्हणते ती बरोबर आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. डिस्टन्स बघू शकता मी कसं घेतलेलं आहे. फार मोठं डिस्टन्स घ्यायचं नाही. व्हॅक्यूम छान पद्धतीने क्रिएट झालं पाहिजे. यामध्ये जे आहे व्हॅक्यूम क्रिएट करण्याचं काम होणार आहे, त्यामुळे आपल्याला ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आणि प्लास्टिकची बॉटल घेतली तर समजा 3 ते 4 यूजनं ही जर खराब झाली तर पुन्हा आपण वापरू शकतो. आता याचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपण जो पाईप घेतलाय तो पाईप याला लावायचा. पण जर तो हा व्यवस्थितरित्या पाईप लागत नसेल तर हे कनेक्टर असं असतं, जो पीव्हीसी पाईप आपण म्हणतो, तो पीव्हीसी पाईप आपल्याला घ्यायचा आहे. आणि पीव्हीसी पाईपने या पद्धतीने आतमध्ये घालायचं. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची की यामध्ये बिलकुलच हवा जी आहे ती जाता कामा नये, कारण जर हवा गेली तर आपलं जे काही टूल बनलं आहे ते व्यवस्थित बनणार नाही. बघा, आता मी दोन्ही घालून पाहिले, व्यवस्थित गेलं नाही. तर हा पीव्हीसी पाईप आणला जो एकदम परफेक्ट बसला आहे. आणि हा आता मी जो ऑरेंज कलरचा पाईप दिसतो त्याला कनेक्ट करून घेणार आहे. आता इकडे आपण सेलो टेप घेतली आहे. सेलो टेपनं काय होईल, जेव्हा आपण वन टाइम यूज करणार आहोत तर ते पाण्याच्या संपर्कात येऊन सेलो टेपचा जो काही चिकटपणा असतो तो थोडासा कमी होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही सेकंड टाइम ह्याच टूलने करणार आहात तेव्हा जी पहिली सेलो टेप आपण लावली होती ती पहिली सेलो टेप काढून टाकायची आणि पुन्हा सेलो टेप लावायची. बाकी तुम्हाला काहीच वेगळं करायची गरज नाही. एकदा टूल बनवलं तर टेन्शन नाही. आता इथे सेलो टेप आपल्याला लावून घ्यायची, जेणेकरून बाहेरची हवा व्यवस्थितरित्या यामधून जाणार नाही आणि आपलं जे काही व्हॅक्यूम आपण बनवतोय हे व्हॅक्यूम एकदम जबरदस्त होईल. सो ही जी सेलो टेप आपण इथे लावतोय, दुसऱ्या वेळेस ही सेलो टेप काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा सेलो टेप लावायचं. म्हणजे दुसऱ्या वेळेस तुमचं जे टूल आहे ते फेल जाणार नाही, किंवा जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा हे तुमची ही मेथड आहे ती फेल जाणार नाही. सो व्यवस्थितरित्या आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे सेलो टेपने. आणि ग्लू गनचा वापर आपण करू शकू, पण आपलं काय आहे, ही प्लास्टिकची बॉटल आहे, एवढी जास्त ही एकदम चांगली क्वालिटीची नसते, त्यामुळे आपण इकडे सेलो टेपचा वापर करतोय. बिफोर कंडिशन बघू शकता. आता बघा, जर तुमच्या टाकीच्या कडा सुद्धा फार घाण असेल तर नवी कोरी स्टीलची घासणी आणायची आहे. एखाद्या रॉडला किंवा मॉपच्या रॉडला लावायची आणि वरच्याच बाजूने पूर्ण घासून घ्यायची. एकदम जबरदस्त पद्धतीने निघते. बिलकुल जुन्या स्टीलच्या घासणीचा वापर करायचा नाही. जुन्या स्टीलच्या घासणीचा वापर केला तर छोटे छोटे स्टीलच्या घासणीचे ते निघतील, तुमच्या टाकीमध्ये जाईल, पाईपमध्ये जाईल आणि तुमचा पाईप ब्लॉक होऊ शकतो. त्यामुळे नवीन स्टीलची घासणी घ्यायची आहे.
पूर्ण घासणी ती घासल्यानंतर पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर 2 ते 3 तासांनी तुम्हाला ही सेम प्रोसेस फॉलो करायची गाळ काढण्याची. कारण जेव्हा आपण कडा घासतो तर त्या कड्यानं जी आहे ती घाण सुद्धा ह्या पाण्यात जाईल, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची. आता टाकीत किती पाणी असावं? अर्ध तरी टाकी तुमची भरलेली असावी. आता तुम्हाला जेवढी टाकी दिसते यापेक्षा कमी पाणी असायला नको. जर कमी पाणी असेल तर व्हॅक्यूम बिलकुल क्रिएट होणार नाही. कमी पाणी असलं तर तुमची ही मेथड फेल होऊन जाईल. त्यामुळे जर अर्धी टाकी असेल तर उत्तम आहे. अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी असली तरी चालेल, पण फार कमी नसावी. चला आता त्यामध्ये टाकीमध्ये पाणी कमी होतं, त्यामुळे दुसऱ्या टाकीमध्ये तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपल्याला टाकायचं. कसं टाकलं बघून घ्या. पुन्हा मागे व्हिडिओ घेऊ शकता. पटकन टाकायचं. 2 ते 3 सेकंद थांबायचं. म्हणजे त्याचं जे व्हॅक्यूम आहे ते क्रिएट होतं. जेव्हा आपण पाईप टाकतो एकदम व्हर्टिकल वेने टाकायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने पाणी यायला सुरुवात होते. तोंडाने आपल्याला पाणी काढायची गरज नाही. जर पाणी आलं नाही तर मग तुम्हाला तोंडाने काढावं लागेल. पण जेव्हा तुम्ही व्हर्टिकल एकदम टाकता आणि 2 ते 3 सेकंद थांबता, तुम्हाला बिलकुल तोंडाने पाणी काढायची गरज नाही. आता बघा मी कशा पद्धतीने हे फिरवते आहे. एकदम हळुवारपणे आपल्याला अशा पद्धतीने फिरवायचं, म्हणजे जो काही गाळ आहे तोच बाहेर येईल, पाणी बाहेर येणार नाही. आता गाळेसोबत थोडंसं पाणी सुद्धा बाहेर येईल बघा, पण टेन्शन घ्यायचं नाही. ते पाणी बिलकुल वाया जात नाही. ते पाण्यामधला जो गाळ आहे तो सेटल डाऊन होऊ द्यायचं. वरचं पाणी तुम्ही नक्कीच वापरू शकता. तुम्ही बघू शकता मी किती अलगदरित्या आणि हळुवारपणे जे आहे टाकीमध्ये हे फिरवते आहे. 500 लिटरची टाकी ती 700 लिटरची टाकी ही क्लीन करायला फार सोपी आहे. 1000 ते 1000 लिटरच्या टाकीला तुम्हाला थोडासा डिफिकल्टी येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही पाईप सुद्धा मोठा घ्या. या पद्धतीने आपण जे बाजूला टोपलं ठेवलं होतं त्यामध्ये बघा पाणी येतंय आणि त्यासोबत गाळ सुद्धा येत आहे. तर तुम्हाला काय करायचंय, ज्या दिवशी टाकी क्लीन करायची सकाळी तुम्ही काय करू शकता, तर टाकीच्या पूर्ण कडा साफ करून घेऊ शकता आणि नंतर संध्याकाळी तुम्ही हे गाळ काढण्याची प्रोसेस करा. म्हणजे जेव्हा आपण कडा साफ केल्या तर त्या कड्यामधले जे काही घाण आहे ती सुद्धा गाळासोबत खाली सेटल डाऊन होते. फार क्षारयुक्त पाणी येत असेल तर क्षार सुद्धा खाली सेटल डाऊन होतील आणि इझिली निघतील. तर ही बिलकुल अंडरग्राऊंडसाठी तुम्हाला मेथड फॉलो करायची नाही. बऱ्याच कमेंट्स येतील, त्यामुळे आधीच सांगते आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता की हे जे काही पाणी येत आहे तर हे तुम्हाला काही वेळेस एकदम गढूळ दिसेल आणि काही वेळेस क्लिअर दिसेल. सो जिथे गाळ जास्त असला तर तो गाळ बाहेर येतो आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण गाळ जो आहे तो बाहेर येत आहे. आता तुम्हाला मी टाकी सुद्धा दाखवते की टाकी आपली कशी स्वच्छ होत आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता आपल्या टाकी किती छान पद्धतीने स्वच्छ होते ना. आपल्याला टाकीत उतरायची गरज पडली ना काही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला फक्त एकच आवडेल की तुम्ही हा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. कारण सगळ्यांना हा खूप प्रॉब्लेम येतो किंवा मग पैसे देऊन साफ करावं लागतं. सो टाकी तुमच्या समोर मी क्लीन केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने क्लीन झालेली आहे. कडा सुद्धा साफ झालेल्या आहेत आणि आपण जे पाणी कलेक्ट केलं होतं ते टोपल्यामधलं ते पाणी तुम्ही यूज करू शकता. सो आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुमची टाकी अशीच साफ करा. बाय.